या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 23 59 12 59. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगतची 1 एकर जागेवर संविधान भवन बांधण्यास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची मंजुरी. आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश. सोलापुरात मंत्री लोढा यांनी दिलेले शब्द पूर्ण केल्याबद्दल आमदार कोठेंनी मानले आभार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील नॉर्थकोट हायस्कूल येथील 1 एकर जागेवर संविधान भवन बांधण्यासाठी राज्य सरकारनं मंगळवारी मंजुरी दिली. नियमांच्या कचाट्यात अडकलेल्या संविधान भवन उभारणीच्या कामाला परवानगी मिळण्याकरता पालकमंत्री जयकुमार गोरे यांची शिष्टाई यशस्वी झाली असून आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील बाजूस असणारी महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळा येथील सुमारे 1 एकर जागा सोलापूर महानगरपालिकेकडे विनाशुल्क हस्तांतरित करण्यात आली. या जागेवर संविधान भवन बांधण्याचा प्रस्ताव होता, परंतु ही जागा संविधान भवन बांधकामासाठी उपलब्ध करून दिल्यास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अखत्यारीतील इतर जागेची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जागा हस्तांतरित केल्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भविष्यातील विस्तारासाठी स्वमालकीची जागा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे जून 2023 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन कौशल्य विकास विभागाच्या अखत्यारीतील ही जागा संविधान भवनाकरता देणं उचित होणार नाही अशी भूमिका प्रशासनाने घेतली होती. तसा शेरा देखील प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर मारलेला होता. यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे या नियमात सूट देऊन संविधान भवन बांधण्याकरता परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शासनाकडे याबाबत आग्रह धरला होता. शासन निर्णयामधील अनुक्रमांक 6, 7 आणि 9 हे नियम अटींमध्ये अंशतः बदल करून या नियमांना शिथिल करून त्याच जागेवर संविधान भवन बांधण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली होती. कौशल्य विकास, रोजगार व संशोधन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी झालेल्या बैठकीत 1 महिन्याच्या आत हा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन मंत्री श्री लोढा यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिलं होतं. यानंतर कौशल्य विकास, रोजगार व संशोधन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संविधान भवन बांधकामास मंजुरी देत सोलापुरातील भीमप्रेमींना दिलासा दिलाय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारा निर्णय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी संविधान भवन बांधण्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील कौशल्य विकास, रोजगार व संशोधन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंजुरी देण्याचा निर्णय हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारा निर्णय आहे. या निर्णयाकरता कौशल्य विकास, रोजगार व संशोधन मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आणि संविधान भवनच्या उभारणीच्या परवानगीसाठी यशस्वी प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेही सोलापुरातील तमाम भीमप्रेमींच्या वतीने आभार. देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य. उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा, वैराज धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा, नव्या क्रांतीची नशाही. मोठी स्थिती त्याच्या मागे आहे. एक नवीन युवा आमदार आपल्याकडे निवडलेला आहे, म्हणून हा संविधान दानाचा विषय कसा करायचा, काय करायचा, पुढच्या 1 महिन्यामध्ये त्याच्यापासून काय काय मार्ग काढायचा. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदवा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा. पत्ता SS बलदवा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.